आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या पद्धतीने व्यसन करणारी लोक आहेत. जेणेकरून ते लोकं वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये मोडले जातात. आता दारू पिणाऱ्याचंच उदाहरण आपण घेऊया. तर दारू पिणाऱ्यापैकी भरपूर जण हे सोशल ड्रिंकर असतात. सामाजिक पद्धतीनं ते व्यसन करतात. म्हणजे थोडं-थोडं व्यसन करतात. 30 ml असेल, 60 ml असेल. तर जेवढं लिमिट आहे तेवढ्या लिमिटमध्येच ते ड्रिंक करतात. त्याला आम्ही सोशल ड्रिंकर असं म्हणतो. दुसरा प्रकार आहे तो फेस्टिव्हल ड्रिंकर म्हणतो. सणासुदीला, सणा-समारंभाला किंवा कुठल्यातरी लग्नाला अशा वेळी जो व्यक्ती व्यसन करतो, त्यावेळेस आम्ही त्याला फेस्टिव्हल ड्रिंकर म्हणतो. पण ते लिमिटमध्ये व्यसन केलेलं असतं. त्यानंतरची पातळी येते, ती म्हणजे डिपेंडन्सीची पातळी. जो व्यक्ती विनाकारण व्यसन करायला लागतो, कुठलंही कारण नसताना त्याला व्यसन लागतं. लागतं म्हणजे लागतं. ज्याचं प्रमाण खूप वाढत गेलेलं आहे, ज्याचं लिमिट तुटलेलं आहे, त्याला आम्ही डिपेंडंट असं म्हणतो. व्यसनावर अवलंबून राहिलेला व्यक्ती असं म्हणतो. धन्यवाद.